मंत्रालयामध्ये संभाजी ब्रिगेड का घुसली, काय कारण आहे त्याचं? सरकार का असं महाराष्ट्राच्या विरोधात निर्णय घेतंय? सरकार का इथल्या तरुणांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतंय? सरकार कामगार विरोधी कायदे का करतंय? सरकार इथल्या शाळांना उद्ध्वस्त का करतंय? सरकार मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल गांभीर्यानं का घेत नाही? सरकार धनगर आरक्षणाबद्दल सुद्धा का बारकाईनं विचार करत नाही? सरकार हे जातीवादी भूमिका घेतंय का? सरकार फक्त चुकीच्या त्या ठिकाणी घटनेला जास्तीत जास्त महत्त्व देऊन जनतेचे मूळ प्रश्न आहेत त्याच्यापासून सरकार पळपुटेपणा करते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकार शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, मजुरांच्या, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतंय का? का घेत नाही? कुणाचा दबाव आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या राज्यातील जी निवडणुकीची जी प्रक्रिया आहे त्याच्यात EVM नावाचं भूत तुमच्या माझ्या मानगुटीवर बसवलंय, ते रद्द बातल कधी करणार? EVM मशीन रद्द कधी करणार? असे असंख्य प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या मनामध्ये. तुम्हाला नक्कीच आठवत असेल, या राज्यामध्ये सरसकट आता इथून पुढे नोकर भरती कंत्राटी करून टाकली, खाजगीकरणाकडे वाटचाल आहे. आपला महाराष्ट्र, आपलं राज्य, आपला पुरोगामी महाराष्ट्र विकायला काढायचा आहे ह्या लोकांना. यांचा पूर्ण प्लॅनिंगचा कार्यक्रम सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या राज्यातील ज्या गावगाड्यातल्या शाळा आहे, गाव तिथं शाळा ही संकल्पना होती, नंतर सर्व शिक्षा अभियान ही संकल्पना आली. हजारो कोटी रुपये शिक्षण विभागावर खर्च केले जातात आणि शिक्षण मंत्री मात्र शिक्षण धोरणाच्या विरोधात काम करतात. शाळा बंद करण्याचं त्या ठिकाणी पाप हे सरकार जर करणार असेल तर जनतेनो, मायबाप, ताईबाई अक्कानो विचार करा, आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. का घुसली संभाजी ब्रिगेड सांगायचंय मित्रांनो. जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकदम शेवटपर्यंत. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या मंत्रालयात संभाजी ब्रिगेड का घुसली, संभाजी ब्रिगेडला का मंत्रालयात घुसावं लागलं, त्याची फक्त 3 कारणं आहेत. आणि 4थं कारण आता रात्री जन्माला आलेलं आहे. 3 कारणं प्रामुख्यानं पाहणं गरजेचे आहेत. 4थं कारण या सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. पहिलं कारण असं सांगतं की महाराष्ट्रातल्या तरुणांना गेल्या 2-5 वर्षामध्ये सरसगट नोकर भरती झालेली नाही. कोविडचा काळ होता, लॉकडाऊनचा काळ होता, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सगळेजण आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी म्हणजे घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जाणीवपूर्वक सरकार ह्या त्या तरुणाईच्या भूमिकांच्या, त्यांच्या एकंदरीत करिअरच्या विरोधात निर्णय घेत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सरसकट सगळ्या खात्यामध्ये कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय सरकारने घेतला. त्याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेड मंत्रालयात घुसली. हा निर्णय तात्काळ रद्द करावा म्हणून संभाजी ब्रिगेड मंत्रालयात घुसली. आणि संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतल्या आणि तिकडच्या पट्ट्यातल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन याच्यासाठी, कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माच्या तरुण पोरापोरींच्या स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत हे पाहत आहात. आणि वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं, आमचीच लोक प्रशासनामध्ये बसल्यानंतर आमच्या तरुण पिढीच्या विरोधात का वागतात? अरे तुम्ही आरक्षण देत नाही म्हणून फुटबॉल झालाय सगळा. मग ते अजित पवार असू द्या, त्यांचा गट असू द्या, छगन भुजबळ साहेब असू द्या, प्रफुल्ल पटेल पलस साहेब असू द्या, सगळे भ्रष्टाचारी मंडळी आहेत. यांना सरकारच्या विरोधात जाऊनच काम करायचं आणि ओबीसींना गुंजारण्याचं काम करायचं. एक दुसरं महत्त्वाचं त्या ठिकाणी प्रकरण झालं, 1 ते 20 पटसंख्या कमी असलेले शाळाच बंद होत आहेत. दुर्दैवी आहे तुमच्या माझ्यासाठी. ज्या शाळेत आम्ही घडलो, ज्या शाळेत लहानाचं मोठं झालो, त्या शाळा बाद कशा काय असू शकतात. आणि तिसरं महत्त्वाचं कारण, या महाराष्ट्रातल्या जनतेला जे ग्रामीण रुग्णालय आहे, ते जिल्ह्याच्या ठिकाणी असू द्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण रुग्णालय तुम्हाला एखाद्या मरण यातनेपासून वाचवण्याचा प्रयत्न करते. ही सगळी आरोग्य यंत्रणा कोलमडून टाकून माननीय फडणवीस साहेबांनी आता डायरेक्ट थेट ही ओबीसी भरती त्या ठिकाणी, खरं तर नोकर भरतीमध्ये जातीनिहाय तर ती पद असतातच, परंतु जाणीवपूर्वक हा असा खेळ करायचा, याचा अर्थ हे काही बरोबर नाही, अत्यंत दुर्दैवी आहे.
आणि सरकारच्या या तकलादू धोरणांचा खरं तर निषेध करायला पाहिजे तेवढा कमी नाही. पण महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरतीचा जे काही वेगळ्या वेगळ्या खात्यांचं मी वर्णन केलं त्या फक्त त्याचं सगळ्यांना विरोध करायचं गुप्त श्रेय फक्त संभाजी ब्रिगेडला दिलेलं आहे का? आम्ही नाही म्हणलं तरी 10-12 आंदोलन या संदर्भात मागच्या 2-2.5 महिन्यापासून केलेले आहेत. पण सरकार कुठलीही दखल घेत नाही. उलट जरांगेने मगाशी सांगितलं की माझं फेसबुक अकाउंट बंद केलं, आमचं तर एवढं रिस्ट्रिक्ट करून टाकलं की आपल्या पोस्ट पुढं कुठं व्हायरलच झालं नाही पाहिजे अशी एक व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये काम करते जी भाजपची शासित आहे. आणि लक्षात घ्या, भाजपकडे कोण आहे का नाही माहीत नाही, पण त्यांच्या लोकांनी आता इथून पुढं म्हणजे फार दुर्दैव वाटतं की हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतंय. महाराष्ट्रातल्या नेत्यांकडून याच्यावर चकार शब्द काढला जात नाही. म्हणून कंत्राटी पद्धतीनं जी काही सरसकट नोकर भरतीची योजना जाहीर केली आणि लवकरच भरती होईल सुद्धा ती रद्द करावी अशी या माध्यमातून मागणी आहे. दुसरं वेगळ्या आंदोलनावर जे संघर्ष होतात, पोलिस जाणीवपूर्वक टार्गेट करून ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि याला अभय कोण देतंय? आज पुण्याच्या जे काही डेप्युटी कलेक्टर असतील किंवा अतिरिक्त आयुक्त असतील किंवा साधा तहसीलदार सुद्धा कलेक्टर ऑफिसचा असू द्या, हे सगळे जर आपण दिलेल्या मागणीला गांभीर्याने वाचत असेल आणि तिथल्या टेबलचा माणूस जर तेवढं ताकदीनं गांभीर्याने वागत नसेल तर हे सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे. हे वेदना देणार आहे आणि याच्यातून सर्वसामान्य सरसकट सगळ्या माणसांची फसवणूक होईल. फसवणूक आम्ही सहन करणार नाही. कोणी कितीही मोठं झालं तरी मरतानी सगळे इथं ठेवून मरायचं आहे, पण त्यांची सोय आपल्या पोरांची करायची आहे. ती सोय करता करता हे जे चुकीच्या घटना त्या ठिकाणी होतात अत्यंत दुर्दैवी, अत्यंत निर्दयी, अत्यंत हिंसक पद्धतीनं ही सगळी आंदोलनं चिरडण्याचं काम होतंय. कशा पद्धतीनं त्या जालन्यामध्ये ह्या सगळ्या लोकांनी केलं हे वेगळं सांगायची गरज नाही. हे अत्यंत म्हणजे मी मगाशी विचार करत होतो, इतका मनाला त्रास आणि वेदना होत होत्या. मी खरंच म्हटलं की अरे ही सगळी लोक एवढी सत्तापिपासू आहेत, हिंसक आहेत, यांना म्हणजे शांतता आणि समतेपेक्षा काडी कशी लावायची आणि समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याच्यासाठी ही लोक प्रयत्न करत आहेत. म्हणून हे सगळे दुर्दैवी आहे आणि या दुर्दैवी घटनेवर चर्चा करावी. म्हणून जर तुमच्या लक्षात असेल तर होऊन जाऊ दे ना एकदा. दूध का दूध, पाणी का पाणी, किती उद्ध्वस्त करणार आणि तरीही काही होणार नाही हे अजिबात खपवून घेणार नाही असं या ठिकाणी सांगायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे वेगवेगळ्या पक्षाशी विचाराशी आणि संघटनेशी कार्यरत असतील त्यांना एकच प्रश्न विचारा की तुमची ही जातीवादी भूमिका या महाराष्ट्राची वाट लावणारी आहे का नाही? तो म्हणतो तुमचं खरं आहे. याचा अर्थ आपण चांगल्या मार्गाने चाललेलो आहोत. चांगला विचार करूया आणि माणसं जोडूया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.